नमस्कार, मी रश्मी मोहोळकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। सोलापूर विज्ञान केंद्राने राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित केलेल्या 3 दिवसीय विज्ञान आणि गणित प्रदर्शनाचा आजचा दुसरा दिवस पार पडला। दुसऱ्या दिवशीही विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रयोग त्याच उत्साहामध्ये येणाऱ्या सगळ्या प्रेक्षकांसमोर सादर केले। आता पाहूयात आमच्या प्रतिनिधींनी काही विद्यार्थ्यांशी आणि शिक्षकांशी साधलेला संवाद। तुझं नाव काय आहे आणि तू कुठल्या शाळेकडून आलीस? माझं नाव सृष्टी विवेक बडवे आहे आणि माझ्या शाळेचं नाव सिंहगड पब्लिक स्कूल आहे। तू जे प्रोजेक्ट बनवलं आहेस त्याच्याबद्दल नाही का मला थोडक्यात माहिती सांग। तर मी जे इझिली बायोडिग्रेडेबल आहेत आणि जे डिकम्पोजेबल प्रोडक्ट आहेत ते मी बनवलेले आहेत। आणि ह्याचं बनवायचं कारण म्हणजे काय की जे चायनापासून प्रोडक्ट येत आहेत ते मोस्टली प्लॅस्टिक आणि वुडन असतात। मग त्यांनी काय होतं आहे की आपली इंडिया पोल्यूट होती आहे आणि आपला लॉस होतो आहे आणि आपलं उत्पन्न आपला पैसा चायनामध्ये जातो आहे। मग हे सगळं रेड्यूस करायसाठी कमी करायसाठी मी हे प्रोडक्ट बनवायचा प्रयत्न केलेला आहे। आता आम्हाला इथं काही फोटो दिसलेत की तू उपराष्ट्रपतीपर्यंत जाऊन आलीस, मग ते प्रवास नेमकं कसं होतं आणि तू तिथंपर्यंत कसं गेली ह्याच्याबद्दल थोडक्यात माहिती आम्हाला सांग। तर आत्तापर्यंत मी पर्यावरणाचं काम करते। मी आणि माझा भाऊ आत्तापर्यंत 3000पर्यंत रोपे फुकट वाटलेली आहे आणि त्यामुळे आम्हाला व्हाईस प्रेसिडेंट बरोबर म्हणजे त्यांचा बोलावा आलेला आणि आम्हाला खूप म्हणजे प्रवास करताना खूप भीती पण वाटत होती, खूप एक्साइटमेंट पण होत होती, खूप छान होता प्रवास। तुला ही आयडिया कशी आली की आपण असे प्रोडक्ट्स बनवू शकतो वगैरे, कुठून मिळाली आयडिया? मला ही आयडिया माझ्या आजी आजोबांकडून मिळाली। माझी आजी नेहमी म्हणायची की आपला खारुताईचा वाटा आपण सगळ्यांना द्यायला पाहिजे। मग त्यापासून मला झाडं रोपं वाटायचं हे मिळालं। पुन्हा हे प्रोडक्ट आजी म्हणायची की आपल्या देशाला आपल्या पर्यावरणाला काही त्रास ना हो, आपल्या म्हणजे पोल्यूट ना हो असं काहीतरी बनव, म्हणून मला ही आयडिया मिळाली। खूप छान आयडिया आहे। इनी इतक्या लहान वयामध्ये एवढे मोठ्या गोष्टी तिने आत्तापासून विचार करते, तर हे विचार कुठेतरी सगळ्यांनीच करायला पाहिजे मला असं वाटतं आहे। तर तुमचं नाव म्हणजे थोडक्यात तुमच्याबद्दल माहिती सांगा। नमस्कार, मी विशाल काळे, मातोश्री जनाबाई जनार्दन बिटला प्रशाला सोलापूर इथे मी सहशिक्षक म्हणून काम करतो। मी गणित आणि विज्ञान हे 2 विषय शिकवतो। तुम्ही ज्या विद्यार्थ्यांकडून आला आहात त्यांना तुम्ही कसं काय म्हणजे ते आयडिया दिलात आणि तुमचं ते इनोव्हेशन कसं काय झालं त्याच्याबद्दल थोडं माहिती सांगा। या सोलापूर विज्ञान केंद्राच्या विज्ञान आणि गणित प्रदर्शनामध्ये जेव्हा हे प्रदर्शन होणार आहे कळाल्यानंतर आमच्या मातोश्री जनाबाई जनार्दन बिटला प्रशालेच्या 8वी आणि 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही प्रकल्प तयार करण्यास त्यांना सांगितला। विद्यार्थ्यांच्या कल्पनेतून आणि आमच्या मार्गदर्शनामुळे इथं आम्ही आमच्या प्रशालेकडून 3 उपक्रम इथं आणलेलो आहोत। त्याच्यामध्ये एक कोकोपीट नावाचा एक प्रकल्प आहे, त्यानंतर एक इकोपेन नावाचा एक वेगळा उपक्रम आहे आणि त्यानंतर रंग जे आहेत नॅचरल कलर्स सेंद्रिय पदार्थापासून तयार केलेले रंग हे इथं आम्ही या विज्ञान प्रदर्शनासाठी आणलेले आहेत। नॅचरल कलर्स हे जे आहेत ते वेगवेगळ्या फळांपासून भाज्यांपासून आणि जे काही सेंद्रिय कलर जिथं आपण फळं आहेत त्याच्यापासून ते तयार केलेले आहेत। कोकोपीट हा नारळाच्या केसरापासून तयार केलेला हा एक उपक्रम आहे आणि यावर्षी इनिशिएटिव्ह जो प्रकल्प आमचा तो उपक्रम आहे तो म्हणजे इकोपेन नावाचा आहे। तर त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी इकोपेन तयार केलेलं आहे, जे प्लास्टिक पेनसाठी वापरलं जातं त्याच्याऐवजी विद्यार्थ्यांनी पेपरचा वापर करून पेन तयार केलेले आहेत आणि हे 3 प्रोजेक्ट आम्ही इथं या विद्यार्थ्यांच्या मदतीने इथं आणलेले आहोत। यासाठी प्रशालेतील माझे माझे सहकारी आणि सहशिक्षक अभिज भानप सर यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे। तुझं नाव काय आहे आणि तू कुठल्या शाळेतून आली आहेस? माझ्या शाळेचे नाव आहे मातोश्री जनाबाई जनार्दन बिटला प्रशाला। माझं नाव आहे अर्पिता विठ्ठल झिंदे, मी आता 9वीमध्ये शिकते। तू जे प्रोजेक्ट केलं आहेस त्याच्याबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती सांग, म्हणजे तू कसं केलंस आणि ही संकल्पना तुला कसं मिळाली? माझ्या प्रोजेक्टचे नाव आहे खेलो होली इको फ्रेंडली। आम्ही इथे हे प्रोजेक्ट घेण्याचा उद्देश हाच आहे की आता थोड्याच दिवसानंतर होळी हे सण
मोठ्या उत्साहाने मुले साजरा करतात आणि ते सगळे रासायनिक रंगापासून खेळतात. आम्ही इथे नॅचरल रंग करण्याचा प्रयत्न केलेलो आहोत. आम्ही इथे कोरडे रंग्स आणि ओले रंग्स हे दाखवण्याचा प्रयत्न केलेलो आहोत. तुला जी आहे आयडिया मिळाली असं हे बनवायची, तर ही तुला कुठून मिळाली? दीदी आता म्हणजे सर्व मुले रासायनिक रंग वापरतात आणि ते जर त्यांच्या त्वचावर पडला आणि ते लवकर जात नाही आणि हे जर नॅचरल रंगांपासून त्यांनी उपयोग केला तर लगेच जाईल त्यांच्या शरीरावरून. आणि आम्हाला ही आयडिया आमच्या पुस्तकमधून आलेली आहे, कारण आमच्या पुस्तकमध्ये दाखवले होते की रासायनिक रंगांचा उपयोग हा खूप डेंजर आहे आणि जर आपण नैसर्गिक रंग वापरले तर आपल्याला खूप चांगला फायदा होईल त्याचा. ही आयडिया खूप मस्त आहे की हे केमिकल कलर न वापरता हे एक नॅचरल कलर यूज करत आहेत. कारण की केमिकल कलर्समुळे आपण बघू शकतो की खूप काही रिॲक्शनसुद्धा आपल्याला होऊ शकतात. मग आपण केमिकल कलर्स न वापरता आपण ही नॅचरल कलर्स यूज करू शकतो. थँक्यू कॅमेरामॅन. त्याच्यासोबत मी अक्षता चव्हाण. खरं तर आपण या स्टॉलला आहोत आणि ह्या स्टॉलचं आपण जवळपास त्यांनी काय प्रॅक्टिकल केलं आहे, त्यांचा काय प्रयोग आहे हे पाहणार आहोत. बरं, तुझं नाव काय? माझे नाव श्रवण सजन मकरी आहे. तू कशाचा प्रयोग केला आहे? मी हायड्रोलिक आर्म आणि वॉटरसायकल आम्ही दोघं मिळून केलेले आहेत. हो. ह्याचं काय, कुणी तुला ह्याची आयडिया सांगितली? आमची आयडिया आली की सगळ्या बिल्डिंगमध्ये आपण हायड्रोलिक आर्म रोबोटिक आर्म म्हणतो. रोबोटिक आर्म मॅल्युबेटिक आर्म हे पैशाने पण जास्त आहे आणि त्याचं वेट पण जास्त आहे. पण याच्यासाठी उपयोग कोणता, तर उपयोग आपला हायड्रोलिक आर्म. हायड्रोलिक आर्म हा हायड्रोलिक सिस्टीमने बनलेला आहे, ज्याच्याने प्रेशर ड्यू टू अप्लाइड फोर्स तयार होते. म्हणून आपल्याला हे कमी प्रमाणात भेटू शकतं असं आहे. आणि हा वॉटरसायकल आहे. वॉटरसायकल म्हणजेच आपले वॉटरसायकल तुम्हाला माहीतच असेल, आपल्याला खूप पाहिजे आहे ते वॉटरसायकल. आता चालेल. याच्या माध्यमातून तू काय समाजाला संदेश देणार आहे, काय आपल्या लोकांना संदेश देणार? याच्या माध्यमातून मी सांगत आहे की हायड्रोलिक आर्मला सांगत आहे की हायड्रोलिक आर्म हे स्वस्त हे भेटत आहे. आणि या वॉटरसायकलला मी सांगत आहे वॉटर हा पाणी हा आपल्याला खूप गरजेचं आहे, हा आपल्याला खूप अनमोल आहे, म्हणून हे वाचवून दाखवायचं आहे. हे आपले वॉटरसायकलचं आहे. खरं तर आपण वॉटरसायकलकडे येणार आहोत. काय नाव काय तुझं? माझं नाव आदित्य अविनाश मुळकुटकर. कसा तू प्रयोग कसा तयार केला, तुला कोणी आयडिया दिली मला काय? ही आयडिया माझ्या टीचरांनी म्हणजे आमच्या स्कूलमधल्या आळण टीचरांनी सांगितलं की नाही आत्तापर्यंत तू जेवढे काय मॉडेल बनवलेले आहेत, जरा असा वेगळा मॉडेल बनव की त्यामधून प्रत्येकाला कळायला पाहिजे की आपली ही जी वॉटरसायकल म्हणजे जो पाणी प्रवाह आहे, म्हणजे या पाण्यापासून कशी ढग कसं तयार होतं आणि ढगापासून पाणी कसं तयार होतं आणि या सूर्यामुळं त्याची वाफ कशी होते मी ह्याच्यामध्ये दर्शवलेलं आहे. आणि हे पूर्ण मी निसर्गावर आधारित ठेवलेलं आहे. की इथं मी असं डोंगराळ भाग ठरवलेला आहे. की डोंगराळ भाग का ठरवला आहे की मला इथं सगळे झाडे ते दाखवता येते आणि हा डोंगर ठेवला का की हा नैसर्गिक पद्धतीने मी तयार केलेला आहे. खरं तर यानं पाण्याचा प्रवाह आणि त्याचा योग्य वापर या पद्धतीची आपल्याला माहिती दिलेली आहे. कॅमेरामॅन अक्षतासोबत मी तेजस, सोलापूर. उद्या म्हणजेच बुधवार दिनांक 2 मार्च रोजी या विज्ञान आणि गणिताच्या प्रदर्शनाचा शेवटचा दिवस असणार आहे. धन्यवाद.